मला सांगा, मला जर तिकीट भेटलं, बर मी जर नगरसेवक झालो, बरोबर हां, मला वार्डात फिरावं लागेल का नाही? फिरावं 100% फिरावं लागतंय, साहेबाकडून निधी आणायला मंत्रालयात मुंबईला जावं लागेल का नाही? जावंच लागतंय. हां, रात्रंदिवस चक्रा मारावं लागतं का नाही? त्याच्यात जर माझी कंबर दुखली, 2 दिवस मी घरी पडून राहिलो, ह्या जनतेचा विकास कोण करेल? कोण करेल? विकासच असा आदू होऊन पडला तर जनतेचा विकास कोण करील? मग बुडाखाली एक चांगली गाडी नको का? पाहिजे पाहिजे. त्याच्यासाठी मला गाडी घ्यायची. थार. उद्या मी नगरसेवक झालो, हां, जनता माझ्याकडे येणार, साहेब आमचा रस्त्याचा प्रश्न आहे, साहेब आमचा पाण्याचा प्रश्न आहे, गटाराचा प्रश्न आहे, नाल्यात लाभ 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 हे येतेच पुन्हा. येतेच. बरं, ह्यांनी काय माझ्या पत्र्याच्या घरात यायचं का? नाही नाही, हे माझ्याकडे प्रश्न घेऊन आल्यावर माझ्याकडे चांगलं घर नको का? पाहिजेच काय. मग मला त्याच्यासाठी चांगलं घर बांधावं लागेल. देशाचा मूलभूत आधार कोण आहे? शेतकरी आहे का नाही? आहे की मग. मोठ्याने बोलत जा, मोठ्याने बोलत, थांबायचं नाही मध्ये. मला राग येत आहे, मी हे बघ कोणाच्या बापाला घाबरत नाही. नाही बरोबर. शेतकरी आहे, शेतकरी 100%. मला शेतकरी व्हावं लागेल. 5-50 एकर जमीन जर नाही घेतली, मी स्वतःला जर शेतकरी नाही म्हणलो, तर शेतीचे प्रश्न कसे मांडायचे? कसे मांडायचे म्हणजे तुम्हाला घ्यावंच लागेल. बरोबर.